मानव समाचार, मानवता के हक में। 2 मिनिटं सर, थोडक्यात काय सांगाल? आज निषेध केला आहे तुम्ही राहुल नार्वेकर यांचा, काय सांगाल? कार्यकर्ते कशा प्रकारे काय बोलले सगळ्यात? बघा, काल जो सुप्रीम कोर्टाने जबाबदारी जी दिली होती, राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष यांना लवाद म्हणून नेमलं होतं आणि त्यांना आमदार अपात्रतेवरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं. परंतु कुठेही वस्तुस्थिती लक्षात न घेता कुठेतरी सांगितल्याप्रमाणे कुठून तरी दिल्लीवरनं जी स्क्रिप्ट आली त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय दिलेला आहे. आम्ही सर्व विभाग क्रमांक 6च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या निकालाचा निषेध करण्यासाठी जमलोय. तुम्ही बघता इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित आहेत. जास्तीत जास्त संख्येमध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहून या घटनेचा, या निकालाचा निषेध केलेला आहे आणि शिवसेनेचा जी काय भूमिका आहे ती घराघरात नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पाणी घ्या ना. पक्ष जो आहे ना, एक पक्ष त्यांचा आहे असं काय काल निकाल आला, त्याबरोबर व्हीप जो आहे तो देखील त्यांचा होता. कसं पाहतात एकंदरीत सगळं कार्यकारिणी आणि तारखा बघितल्या तर हे योग्य वाटतंय? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. बघा, मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुनील प्रभू हेच व्हीप आहे, भरत गोगावले हे व्हीप नाही. आणि राहुल नार्वेकरांनी सांगितलं भरत गोगावले हे व्हीप आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा हे मोठे आहेत का? सुप्रीम कोर्टाचे जे काही निरीक्षणं होती त्या निरीक्षणाला पण छेद द्यायचं काम यांनी केलेलं आहे आणि जे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे हे नार्वेकर हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का, हा विषय आहे. आणि शिवसेना या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार आहे. उद्धवजींनी काल तशा पद्धतीचं भाकीत म्हणजे निर्णय सांगितलेला आहे. नार्वेकर बद्दल सर्वांना समान न्याय दिलेला आहे. ठाकरे गटाचे आमदार पात्र केले. विषय असा आहे की जी केस होती ती केस आमदार अपात्रतेची होती. हे पण पात्र ते पण पात्र असं नव्हतं ना. असं योग्य आहे का? तुम्ही विचार करा. अपात्रतेच्या केसमध्ये कुणी अपात्र होत नाही असं कसं शक्य आहे? कोणीतरी एक चूक, कोणीतरी एक बरोबर, इथे सगळेच बरोबर, जे की चुकीचं आहे. त्याच्यामुळे या निर्णयाविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात दाद मागणार हे निश्चित आहे. भाजपच्या नार्वेकरांनी हा निर्णय दिलाय असं रोहित पवार. 100% खरंच आहे ना. ते कसं आहे की आज ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातच तो त्या पद्धतीमध्ये निकाल दिलेला आहे, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे या गोष्टीच्या विरोधात शिवसेना हे करणार आहे, विरोधात जाणार आहे.